ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। साथ ज्ञानेश्वरी, दिवस 279, अध्याय 11वा, विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। जैसे काळ रात्रीचेनी अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसी या वदनी प्रळय रुधिरे, काटली या दाढा। हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळ वाणेपण वदनी तुझे। हे बापुडी लोकसृष्टी, मोटकीये विपायली दिठी, आणि दुःख कालिंदीची या तटी, झाड होऊनी ठेली। तुझ महामृत्यूची या सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे। काळ रात्रीच्या गडद अंधारात संहार करणारी खेचरे म्हणजे पिशाच्चे ज्याप्रमाणे उल्हासत निघतात, तैसिया म्हणजे त्याप्रमाणे प्रलयकाली नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रुधिरे म्हणजे रक्ताने तुमच्या वदनातील दाढा किटलेल्या दिसत आहेत। हे सगळे असो, काळाने जणू काही रण म्हणजे युद्धाला अवंतिले म्हणजे आमंत्रण करावे, किंवा सर्वांच्या संहार काळी मरणाला मातले म्हणजे माज यावा, त्याप्रमाणे तुमच्या वदनी अतिशय भिंगुळवाणेपणा म्हणजे विपरीतपणा व भयानकपणा आला आहे। काय सांगावे, बापुडी म्हणजे दीनवाणी झालेली ही लोकसृष्टी, दिठी म्हणजे दृष्टीला, मोटकीये विपायली म्हणजे अगदी छोटी व अल्पशी, निष्फल व निरर्थक दिसत आहे, आणि ती दुःखरूप कालिंदीच्या तटावर झाड होऊन ठेली म्हणजे राहिल्यासारखी वाटत आहे। तुझं म्हणजे तू जो महामृत्यूरूप सागर झाला आहेस, त्या सागरामध्ये आता ह्या त्रैलोक्याच्या जीविताची तरी म्हणजे नौका, शोकरूप दुर्वाताच्या म्हणजे वादळी वाऱ्याच्या योगाने उत्पन्न झालेल्या लहरींमुळे आंदोळत म्हणजे हेलकावे खात आहे। एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पैल अवचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी। तरी जी लोकांचे कीर साधारण, वाया आड सूतसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती। ज्या मज संहार रुद्र वासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी येथे आहाळ वाहळी कापे, ऐसे तुआ केले। परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि। हे वैकुंठनाथा, येथे कोपोनी म्हणजे रागावून तुम्ही हन म्हणजे कदाचित, अवचटे म्हणजे आपल्या मनात असे म्हणीपैल म्हणजे म्हणाल, की तुला लोकांच्या भीतीबद्दल वा स्थितीबद्दल वाटाघाट करण्याचे कारण काय। तू तसे न करता जे विश्वरूप पाहिले आहेस, त्याच्या ध्यानात मग्न होऊन त्या सुखाचा उपभोग घे। तर जी म्हणजे देवा, तसे काही नसून लोकांची भीती व जगाचे दुःख हे कीर वा खरोखर केवळ एक साधारण व्यर्थ सूताच्या आड ओढण म्हणजे आड पडद्यासारखे असून, केवी म्हणजे कशा प्रकारे सांगू। हे विश्वरूप पाहिल्यावर माझेच प्राण सहसा म्हणजे अचानक कापत आहे, भीतीने माझीच पाचावर धारण बसली आहे। ज्या मज संहार काळचा रुद्र वासिपे म्हणजे घाबरतो, ज्या मज भेणे म्हणजे ज्या माझ्या भयाने मृत्यू देखील लपूत राहतो, तो मी येथे आहाळ बाहळी म्हणजे अंतर्बाह्य थरथर कापत आहे। अशी तुम्ही माझी स्थिती करून टाकली आहे। परंतु बापा, हे नवल पहा, ही महामारी आहे, आणि त्याचेच नाव जर विश्वरूप आहे, तर ही महामारी आपल्या भ्यासूरपणे साक्षात भयालाही हरविते व माघार घ्यावयाला लावते। हे विष्णू, त्वं नभः स्पृशम दीप्तम अनेक वर्णम व्यात्याननम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा, अहम प्रव्यथिता अंतरात्मा अस्मि, हृतिम शमम च न विंदामी। हे विष्णू, तुम्ही जे नभाला स्पर्श करणारे, दीप्तिमान अनेक वर्ण असलेले, पसरलेली मुखे असलेले, प्रदीप्त आणि विशाल नेत्र असलेले रूप धारण केलेले आहे, त्या रूपाला पाहून माझा अंतरात्मा व्यथित व भयग्रस्त होऊन गेला आहे।
व त्यामुळे माझे घृती व धैर्य व शम व शांती मला सोडून गेलेले आहेत. ठेली महाकाळेसी हटे तटे, तैसी किती एक मुखे रागिटे, ही वाढोनिया धाकुटे आकाश केले. गगनाचेनी वाडपणे नाकळे, त्रिभुवनीची आ वारिया न वेटोळे, ययाचेनी वापा आगी जळे, कैसे धडाडीत असे. देवीची एक सारिखे एक नोहे, एथ वर्णावर्णाचा भेदू आहे. हो का जे प्रळयी सावावो लाहे, वहनी ययाचा. जयाची अंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य की जे राखोंडी, की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. महाकाळाबरोबर ज्यांनी हटेतटे म्हणजे पैजेने बरोबरीचा सामना लावून ठेली म्हणजे ठेवला आहे, अशी आपली कित्येक रागीट मुखे इतकी वाढली व विस्तारली आहेत की त्यांनी आकाशालाही धाकुटे केले आहे. आकाशाच्या वाढपणे म्हणजे मोठेपणाशी त्यांची तुलना केली तरी त्यांचा विस्तार नाकळे म्हणजे कळत नाही व त्रिभुवनाच्या वारिया म्हणजे वाऱ्यानेही त्यांना वेटोळे म्हणजे शांत करता येत नाही. उलट त्या मुखांच्या वाफेने अग्नीही जळत असून कसा धडाडत पेटला आहे पहा. देवीची म्हणजे त्याचप्रमाणे ती मुखे एकासारखी एक नसून त्यांच्यात वर्णावर्णाचा वा रंगरूपाचा भेद आहे. हो का, म्हणजे फार काय सांगावे. प्रलय काळचा वन्नी म्हणजे अग्नी जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा तो ययाचा म्हणजे या मुखांमधील अग्नीचेच सावावो म्हणजे सहाय्य लाहे म्हणजे घेतो की काय कोण जाणे. ज्यांच्या अंगीची दीप्ती म्हणजे तेज एवढे आहे व जे ह्या त्रैलोक्याचीही राखोंडी कीजे म्हणजे करील, त्या तेजालाही तोंडे आहेत आणि त्या तोंडांमध्ये दात व दाढा आहेत. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.